ह्या पोरीचा नखरा भारी, साडी नेसली या नऊवारी, हाय छत्तीस नखरेवाली, ही पोरगी लईच न्यारी. तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग, तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली. हर तुपाची खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. ह्या पोरीचा नखरा भारी, साडी नेसली या नऊवारी, हाय छत्तीस नखरेवाली, ही पोरगी लईच न्यारी. तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग, तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली. हर तुपाची खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुम्ही तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सूर्य एडिट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे. आजचा व्हिडिओ ट्रेंडिंग मराठी सॉन्गवरती आहे. तुम्ही थंबनेल बघून बघितलाच आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की त्या फाईलला पासवर्ड दिलेला आहे. ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन अपडेट भेटून जातील. तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिसून जातील. बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक करायचं आहे. मराठी सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीट दिसून जातील. थोडं लास्टला यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. तर ओके, इतकं सिम्पली केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे व्हाईट कलरची PNG दिसून जाईल. त्या लेअरला क्लिक करायचं आहे. कॉपीवरती क्लिक करायचं आहे. कॉपी लेअर करायची. त्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. इथे ती लेअर पेस्ट करायची. पहिल्याच बीटवरती ही लेअर पेस्ट करायची. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला थोडं समोर जायचं आहे. इथे लाल कलरचे PNG सर, ती PNG तुम्हाला कॉपी करायची. त्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर इथे येऊन तुम्हाला ही लेअर पेस्ट करायची अशा प्रकारे. त्यानंतर कलरवरती जायचं आहे. इमेजवरती जायचं आहे. तुम्हाला आपोआप इथे इमेज येऊन जाईल. आल्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं. कलरवरती जाऊन इमेजला सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे तुम्हाला इमेज दिसून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे सर्व बीटवरती ही लेअर पेस्ट करून घ्यायची. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फटफट PNG ॲड करून घेतो. तर ओके मित्रांनो, PNG ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला या लेअरवरती जायचं. लेअरला क्लिक करून कलरवरती जायचं आहे. फोटोला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मराठी सॉन्ग फोटो हा फोल्डर ओपन करायचा आहे. फोटोला सिलेक्ट करून प्लसवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आपल्या फोटो ॲड करून झालेले आहेत, बघू शकता. अशा प्रकारे आपल्या फोटो ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट फाईल ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला लास्टच्या बीटवरती जायचं आहे. इथे तुम्हाला या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. या सर्व लेअरला सिलेक्ट करायचं आहे. कॉपीवरती क्लिक करायचं आहे. कॉपी एट लेअरवरती क्लिक करायचं आहे. बॅक यायचं आहे.
बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून इथे त्या लेअर पेस्ट करून घ्यायचे आणि ह्या लेअर तुम्हाला शेवटच्या बिटवरती ऍड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे फटफट ऍड करून घेतो मी. तर ओके मित्रांनो, अशा प्रकारे लेअर शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल. तर ओके मित्रांनो, अशा प्रकारे सर्व लेअर ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल. तर हे फोटो सेम झाल्यामुळे मी चेंज करून घेतो. फोटो चेंज केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर टेक्स्ट इफेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला टेक्स्ट दिसून जाईल. टेक्स्ट लेअरला क्लिक करायचं आहे. कॉपीवरती क्लिक करायचं आहे. कॉपी लेअर करायचं आहे. बॅक यायचे. बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करून इथे ते लेअर पेस्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे सर्व लेअरवरती लेअर पेस्ट करून घ्यायचे. प्रॉपर बिटवरती सेट सुद्धा करून घ्यायचे. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फटफट लेअर पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो, आपल्या लेअर ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जातील. नंतर तुम्हाला मित्रांनो सेकंड लेअरवरती यायचे. लेअरला क्लिक करून टेक्स्टवरती हे लेअर टाईप करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला टायपिंग करून घ्यायचे. त्यानंतर बॅक यायचंय. समोरच्या लेअरवरती यायचंय. लेअरला क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत या लेअरला क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती जाऊन हे लेअर टायपिंग करून घ्यायचे. तर ओके मित्रांनो, अशा प्रकारे लेअर आपल्या टायपिंग करून झालेले आहेत. टायपिंग करून झाल्यानंतर सिंपली तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला वरती डॉटवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा 10 ते 15 मिनिटाच्या आत व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.